नमस्कार, मी आशुतोष टिळक तुमच्या सगळ्यांचं 2024च्या या पहिल्या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो। सगळ्यात प्रथम सगळ्यांना 2024च्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना भरभराटीचं जावो, आनंदाचं जावो आणि तुमचे आर्थिक भरभराट हो, विकली व्ह्यूज। आणि 2023 हे वर्ष माझ्यासाठी बऱ्यापैकी मिक्स बॅग होतं, ज्याला मी सगळीकडेच म्हणतो की 2023 हे माझ्यासाठी एक मिक्स्ड बॅग वर्ष होतं। वर्षातले 3 IPO लागले हो। मी IPO इन्व्हेस्टर नाही, म्हणजे मार्केटच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर मी स्टॅग नाही आहे। आय एम नॉट स्टॅग, आय एम बुल ऑन क्वाईट सम शेअर्स। काही बाबतीमध्ये मी बियर आहे, अस्वल आहे, काही बाबतीमध्ये बऱ्यापैकी बाबतीमध्ये मी बुल आहे। स्टॅग म्हणजे ज्याला मार्केटच्या भाषेमध्ये म्हणतात की हरणं। काय करतात की ज्या वेळेला कंपन्यांचे IPO येतात त्यावेळेला ते IPO मधले शेअर खरेदी करणं आणि त्यांचं सेकंडरी मार्केटमध्ये त्यांना घेऊन जाणं, हे काम ज्या प्राण्याचं असतं त्याला इन्व्हेस्टरला स्टॅग म्हणतात। मी तो नाही, पण तरी देखील या वर्षामध्ये मला 3 कंपन्यांचे IPO लागले, ते मी एक ट्राय केलं। बऱ्यापैकी माझे अनेक सारे शेअर्स परफॉर्मन्स चांगले चालले। माझा एक अत्यंत जुना आणि आवडता शेअर भारती एअरटेलनी जोरात कमाई केली। मला कधी वाटलंच नव्हतं की हा शेअर 1000 रुपयापर्यंतची दौड मारेल, त्याने मारली अत्यंत आनंदाने। आणि एकूणच असा सगळा आनंदाचा टाईम होता। मुळात 2023ने सगळ्याच ॲसेट क्लासेसला अतिशय उत्तम परफॉर्मन्स दिलं। चॅनलच्या बाबतीमध्ये म्हणायचं तर 40 वगैरेच्या आसपास असलेली माझ्या चॅनलची सबस्क्रायबर अचानकपणे वाढून 150च्या पुढे गेली। आत्ता मी करतो आहे त्यावेळेला 153 वगैरे आहे। नवीन आलेल्या सगळ्यांना स्वागत। पण ओव्हरऑल ज्या माझ्या जुन्याही सबस्क्रायबरच्या लक्षात आलेलं असेल की आशुतोष पॉडकास्टकडे फार लक्ष देत नाही। त्याचं कारण असं की ऑक्टोबर महिन्यामध्ये आमच्या घरामध्ये काही वाईट गोष्टी घडल्या, एक दुःखद मृत्यू आमच्या घरामध्ये घडला। त्याच्यानंतर मी पण काही काळ आजारी होतो आणि बऱ्यापैकी थकवा मला आलेला होता। त्यामुळे फक्त आणि फक्त बातम्यांकडे लक्ष दिलं। माझे शॉर्ट्स पण या सगळ्यामध्ये थांबले होते। ते हळूहळू चालू करण्याकडे माझा व्ह्यू चालू झाला आणि ऑक्टोबरमध्ये मी बऱ्यापैकी प्रयत्न पण केले होते की आर्थिक शब्दांची सोपी व्याख्या असा एक नवीन सेगमेंट मी चालू केला। तो पण फार काही त्याला यश, म्हणजे मी त्याच्यामध्ये अधिक प्रयत्न काही केले नाहीत। एकूणच काही नवीन सुरुवाती या 2023ने पाहिल्या। एक राईट डिरेक्शनची सुरुवात माझी झाली। चंद्रशेखर टिळक सरांसारखे चांगले गाईड म्हणण्यापेक्षा ज्ञानी व्यक्तिमत्व माझ्या चॅनलवर 2-3 वेळा येऊन गेलं। मुकेश चोथानी सरांसारखी माणसं येऊन गेली, उदय तारदाळकर सरांसारखी माणसं येऊन गेली आणि या सगळ्यामध्ये एक डिरेक्शन माझ्या चॅनलने पकडली। 2022मध्ये पण चॅनल अस्तित्वात होतं, परंतु जे कंटिन्युइटी जून जुलैच्या नंतर मिळाली ती एक फार महत्त्वाची होती। मग 2024चे माझे जे काय प्लॅन आहेत ते नेमके काय आहेत असं जर तुम्ही मला विचारलं तर माझं उत्तर असेल की 2024मध्ये शॉर्ट्स अगदी प्रसंगी दररोज एखाद मिनिटाचे का असेना, छोटे का असेना, 15-15 सेकंदाचे का असेना शॉर्ट करायचे। आर्थिक शब्दांची सोपी व्याख्या असा एक जो सेगमेंट आहे तो एक करायचा। पॉडकास्टकडे जोरात लक्ष द्यायचं। पॉडकास्ट फक्त खरं किती मिनिटाचा होईल हा एक प्रश्न आहे माझ्यासाठी, पण मी प्रयत्न करीन। बातम्या चालू राहतील, बातम्या अगदी जोरात चालू। बातम्यांकडे तर इतकं माझं लक्ष आहे की बातम्यांसाठी माझे काही प्लॅन्स मी या मागच्या वर्षातले बदलल्याचं माझ्या स्वतःच्या लक्षात आलं आहे आणि हा एक हायलाईट जरूर आहे माझ्या या वर्षातला। अधिक नवीन काय प्लॅन्स जे आहेत, मला असं एक अंदाज येतोय। माझं ARN झालेलं आहे। माझा ARN माझ्या काही बातम्यांच्या याच्यामध्ये तुम्ही पाहिलेला असेल। ARN एमफी रजिस्ट्रेशन माझं पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे मी एखाद्या म्युच्युअल फंडला, एखाद्या इन्शुरन्सच्या पॉलिसीला, एखाद्या लाईफ इन्शुरन्सच्या पॉलिसीबद्दल चांगलं वाईट बोलू शकतो, प्रसंगी त्याला रेकमेंड करू शकतो। पण
या सगळ्याच्यामध्ये अजून एक हायलाईट मला अशी द्यावी वाटते की माझं जे चॅनल आहे ते आर्थिक साक्षरतेसाठी आहे. माझा ब्लॉग पण इंग्लिशमध्ये आहे, तो मी चालू ठेवलेला आहे. त्याला पण थोड्याफार प्रमाणावर स्ट्रिक्ट बोलायचं असं मी ठरवलेलं आहे, चालू आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मी काही प्रमाणात करायला सुरुवात केली आहे. काही नवीन पॉईंट शोधायला, काही प्रमाणात स्क्रिप्ट तयार करायला याचा मी वापर अगदी जरूर करतोय. मी अमान्य काहीच करत नाही, मी काहीच करत नाही आणि त्याचा मला उपयोग होतो आहे हे पण मी मान्य करतो. तो चालू राहील, फक्त त्याला कुठे आणि किती लिमिट करायचं हेही मला लक्षात ठेवलं पाहिजे, हे मान्य करावं लागेल. आणि थोडा थोडा जास्त वापर होतो आहे काही ठिकाणी. सब्जेक्ट लक्षात यायला, काही ठिकाणचे हायलाईट्स लक्षात यायला मला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग होतो आहे. आणि काही पटकन लक्षात न येणारे ॲस्पेक्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ChatGPT असेल, गुगल बार्ड असेल. हो, गुगल बार्डचं बातमी आली आहे म्हणून एक बातमी मी काल का परवाच वाचली की 2024 या वर्षासाठी कुठले ॲसेट क्लासेस असतील. गुगल बार्डला ज्या वेळेला याचं सगळं ॲनालिसिस करायला बसलो त्यावेळेला गुगल बार्डचं म्हणणं की सोनं 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 भारतीयांसाठी तर सोनं आयुष्यभर मोठं असणार आहे. आणि येस, सो आत्ताच्या घडीला मी जे बोलू शकतो या चॅनलवर ते असं आहे की प्री बजेटच्या बाबतीमध्ये आहे. मुकेश सोथानी सर असतील, उदय तारदाळकर सर असतील, चंद्रशेखर टिळक सर पण असतील. फक्त त्यांचे डेट्स अजून कन्फर्म झालेले नाहीत, ते लवकरच कन्फर्म होतील. म्हणजे आत्ता मी रेकॉर्ड करतोय तोपर्यंत कन्फर्म नाही, पण पोस्ट बजेटसाठी पण मुकेश सोथानी सर असतील. आणि या सगळ्याच्या आनंदामध्ये सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. हा आत्ताचा पॉडकास्ट एवढ्यासाठी होता की अगदी जोरदार या वर्षामध्ये माझं सगळं असेल. शॉर्ट्स चालू राहतील, न्यूज चालूच राहिल्या. त्यांच्या याच्यामध्ये मी मागच्या रेअर व्ह्यू 2023 केल्या आहेत, ती एक बघा. नवीन जर कोणी सबस्क्राईब करणार असाल तर त्यांचं अगदी स्वागत. आणि तुमच्या अजून काय कल्पना असतील तर त्या मला तुम्ही सांगा. आर्थिक शब्दांची सोपी व्याख्या जो आहे सेगमेंट तो पुढे घेऊन जाण्याचा माझा प्लॅन आहे. म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये पण थोड्या थोड्या प्रमाणावर माझा करण्याचा विचार आहे. फक्त या गोष्टी किती पुढे होतात हे मला माहीत नाही. पॉडकास्ट या 2023 माझ्या असं एक लक्षात आलं की पॉडकास्ट मी बाहेरच्या लोकांवर जास्त करतो आहे, गेस्टला पॉडकास्टवर बोलवण्याचा प्रयत्न करतो आहे. पण गंमत अशी की या चॅनलवर सर्वाधिक चाललेला जो व्हिडिओ आहे तो माझा एकट्याचा, आणि तो एकदम बिगिनर मी असतानाचा केलेला माझा व्हिडिओ आहे. फारसा कधी तिथपर्यंत जाईन, कधी तिथपर्यंत टेकीन मला माहीत नाही, पण आय विल ट्राय. सो तोपर्यंत नमस्कार, भेटत राहूया. 2024 तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाचं, सुखासमाधानाचं जावं ह्या शुभेच्छेसह. नमस्कार.